असतो कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सेना महाराज यांचा परिचयाचा नसला तरी त्यातले सर्व शब्द परिचित आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार साधू संतांच्या आशीर्वादानं आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा लॉकडाऊनच्या काळात पहिला सप्ताह भागवा भागवी नाही काट कसर नाही. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लेकीचं लग्न थाटात करावं असा कंडारीच्या ग्रामस्थांनी ऐश्वर्यामध्ये हा कार्यक्रम घडवून आणला. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझा आनंद द्विगुणित होण्याचं एकमेव कारण आज माझे थोरले बंधू ज्यांचं हे जन्मगाव आहे. मी 4-5 वर्ष येतो पण आज प्रथमतः ते आमच्या कीर्तनाला उपस्थित आहे आणि म्हणून नाही या आनंदाशी जोडा शब्दातीत आनंद आहे. तेव्हा बाबांना प्रथमतः मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो. गायनाचार्य भगवान बाबापासून संत नामदेवापर्यंत सगळी गायनाचार्य मंडळी मध्ये सगळे आले. हे दोन्ही इंद्रदेव पखवाद वाजवणारे तुम्हालाही नमस्कार. सर्व टाळकरी मंडळीला नमस्कार. पुढे बरीचशी महाराज मंडळी तुम्हालाही नमस्कार. तुमच्या बैराम भाऊडं कुठपर्यंत आले मी फक्त बाबाला सांगितलं 2 महिने दवाखान्यात होतो कोणाला सांगितलं नाही. आणि गेले वर्षीच्या फेब्रुवारी एंडपासून 1 फेब्रुवारीचं हे पहिलं कीर्तन आहे 11 महिन्यातलं बाबा. म्हणून सांभाळून घ्या. विठ्ठला चव्हाण साहेब तुम्हालाही नमस्कार. बरीचशी मान्यवर मंडळी आहे सर्वांना नमस्कार. काहीला उल्लेख काहींचा केला मदगे पाटील तरी तुमचं नाव घेतलंच काहीचा राहून जातो. सर्वच्या सर्व धन्यवादास पात्र आहात. आपण इतक्या लांबून येऊन आणि या सप्ताहाचं सौंदर्य वाढवलं तुमच्या उपस्थितीमुळे. म्हणून कंडारी ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व श्रोते मायबापांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. विठ्ठला बाबांच्या मध्ये एवढा बदल झाला. पिकलिया शिंदे कडू पण गेले तसं आमच्यावर प्रेम पूर्वीपासूनच आहे. माझ्या गावाजवळ त्यांचा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात होता. त्यांना कळालं इथून बाबांचं गाव जवळ आहे. आत्मीयता सांगतो माझ्या गुरुबंधूचं गाव म्हणून माझे बंधू न बोलावता माझ्या घरी गेले आणि सर्वांना आशीर्वाद देऊन आले. नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. विठ्ठल अभंग संत सेना बाबांचा आहे. असा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही. त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान व्यक्त केला. सावता महाराज, नामदेव महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, मला वाटतं ही सगळी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे. देवा तुझा मी सोनार पण आणलाच का नाही उल्लेख. तुझे नामाचा व्यवहार नरहरी महाराज.
सावता बाबा आम्ही माळ्याची जात शेत लावू बागायत. पण माळी शब्द आणलाच हा स्वाभिमान आहे. तुकोबाराय बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो. नामदेव महाराज ते औंढ्या नागनाथाचीच घटना आहे बाबा. नामदेव महाराज तिथे आले फिरते म्हणजे यात्रा करून आणि योगायोग की तिथे महाशिवरात्रीचा दिवस. संत जनाबाई म्हणाल्या नामदेवा आज महाशिवरात्र आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र असे 5 पर्व हे वारकऱ्याला मान्य आहे. म्हणून आज कीर्तन करा. तिथे कीर्तन केलं मदगे पाटील. पण आत शिवमहिमनं चालू होतं ते मागे पुढे हात करून. स्मशानैश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चेता भस्मलेप स्त्रगपितृकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिक वरदा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा. असं 2-4 वेळेला झालं आणि सगळे ब्राह्मण बिघडले. ए टाळ कुट्यांनो कोणी परवानगी दिली तुम्हाला? चालते व्हा इथून. हाकलून दिलं. पण नामदेवरायाचं म्हणणं होतं की माझा भगवान मंदिरापुरता नाही, 1 राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. म्हणून नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे आले औंढ्या नागनाथाला. चव्हाणसाहेब कीर्तन सुरू केलं पण जरा देवावर रागावून. देवा अरे तुझी मंदिरं कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग मी कीर्तनाला आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय कोणी? ही नदी न जात मोरे पंढरी के राया ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया. टाळ बिना लेकर नामा देवल में गया पूजा करते बम्मनू ने बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लग पुकारे जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे. फिरविले देऊळा जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे. नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध. तुम कहाँ के बम्मन हम कहाँ के सूद. आणि शेवटी आहे मन मेरी सुई तन मेरा धागा केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढा खटाटोप केला पण शिंप्यावरच अभंग आणला. विठ्ठल उद्देश कळला तुम्हाला की असा एकही संत नाही की ज्याने आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. ज्यांचा अभंग आहे त्यांना विचारा. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. कशी का करेना पुंडलिक बाबा, पण वारीक शब्द वारीक आणलाच की नाही हा स्वाभिमान आहे. ज्या वंशात जन्माला आले त्या वंशाचा स्वाभिमान. नावियाचे वंशी नावियाचे वंशी नावियाचे वंशी
गाथ्यातलं चिंतन नसल्यामुळे तसा तुमचा दोष नाही. तो तुम्हाला जो अभंग येतो तो आम्हाला येत नाही हे आम्ही मान्य करतो. म्हणून एकमेकाला समजून घेणे. विठ्ठल नाव्याचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासे व्यवहारासे न संडे, ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर. अभंग सेना बाबांचा आहे म्हणून थोडक्यात घेतो. धंदा करी 2 प्रहर म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत हजामती करायचा त्यांचा पूर्वीचा हा व्यवसाय होता. एकदा दुपार झाली, धोकटी घरी आणली, आंघोळ झाली की पुन्हा मागुते जाण शिवू नये धोकटी. पुन्हा धोकटीला हात लावायचा नाही उद्या सकाळपर्यंत. पण रात्री 12:30ला हजामती करणारे असल्यामुळे त्यांचा इलाज नाही. चव्हाण साहेब पार काळे केस केले जातील रात्री 1:45ला. हे तेव्हाच सांगतो. धंदा करी 2 प्रहर असे अधिकारी सत्पुरुष सेना महाराज त्यांचा हा अभंग आहे. सेना महाराज महाराष्ट्रातलेच एक थोडासा ज्ञानोबा रायाचा आणि सेना बाबांचा मी संबंध सांगतो. आणि किती वाढलं तरी वेळेत उरकतो, त्याची अजिबात काळजी करायची नाही. त्यात आता हेडमास्तर आहे इथं, बरोबर होईल सगळं. हा त्यांच्या वडिलाचं नाव देवीदास. हे नुसतं ऐकून ठेवा. आडनाव वैद्य, सेना महाराजांचं आडनाव वैद्य, सेना देवीदास वैद्य. आईचं नाव प्रेमकुंवर आणि पत्नीचं नाव सुंदराबाई. बस हे थोडक्यात बरं का बैराम भाऊ, थोडक्यात उगाच सासू जावयाची गोष्ट सांगितल्यापेक्षा हे बरं. विठ्ठल बांधवगड तिथे उदयसिंह राजा त्यांचे पदरी यांची सेवा 7 पिढ्यापासून गेलेले महाराष्ट्रातले, पण तिकडे स्थायिक झाले. यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका, देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा, एक ही आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा, यारो पेट बडा बाका. म्हणून पोट भरायच्या निमित्तानं गेले 7 पिढ्या तिकडेच. देवीदास हे सेना महाराजांचे वडील. फार मोठा अधिकार उदयसिंह राजाच्या दरबारात त्यांचा. पण आळंदीचे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि सेना महाराजांचे वडील देवीदास एकाच गुरुकडे शिकलेले, रामानंद स्वामी. एकाच गुरुकडे. आणि रामानंद स्वामींनी शिकवताना रोज सांगावं, बाबा रे आपण कितीही वेदांताच्या गप्पा मारल्या, ब्रह्माचं झाड उभं केलं, पण भगवान महाराष्ट्रात आहे, पंढरपूरला. एकदा तरी आयुष्यात मरायच्या आधी त्याचं दर्शन करून या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थकन विठ्ठलाची एक देखलिया. दररोज रामानंद स्वामींनी सांगावं आणि पोथी बंद करावी दररोज. विठ्ठलपंत आळंदीला आले आणि देवीदास पुन्हा दरबारात रुजू झाले. हे संबंध लक्षात ठेवा. विठ्ठलपंतांनी परत गृहस्थाश्रम स्वीकारला. 4 मुलं झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा राय, सोपान काका, मुक्ताई. आणि तिकडे सेना महाराजांना आता उदयसिंह राजाचा मुलगा रामसिंह, उदयसिंह गेल्यावर त्याच्याकडे कारभार आला आणि तो क्रूर स्वभावाचा होता रामसिंह. त्याच्या दरबारातली सेवा. पण दररोज सांगायचे देवीदास मुलाला म्हणजे सेनाला, सेना अरे माझे गुरु रामानंद स्वामी रोज सांगायचे, बाबा एकदा तरी आयुष्यात पंढरपूरला जाण त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. आता परमात्मा महाराष्ट्रात आहे आणि तो त्याच्या भक्ताच्या सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. हे नेहमी सांगायचे. म्हणायचे सेना मला या व्यापामुळे जाता आलं नाही बाबा, आता थकलो.
पण माझी इच्छा पूर्ण कर. एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घे. आणि सेना, हा बाबा एक मनातलं बोलतो, सांगा बाबा. पंढरपूरला गेला म्हणजे माझे गुरुबंधू विठ्ठलपंत आळंदीला राहतात. त्यांना 4 मुलं आहे आणि 4ही मोठे अधिकारी आहे. त्यांची भेट घेऊन सेना तेवढी माझी इच्छा पूर्ण कर. आणि देवीदासनी सेना महाराजाच्या मांडीवर प्राण सोडला. आता सेना महाराजाकडे ती सेवा आली. सेना महाराज बापाचं वचन लक्षात ठेवून होते की पंढरीचा देव त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आणि एकदा तरी आता आपण दर्शनाला जायचं, पण कार्यव्यापामुळे जमलं नाही. तो क्रूर स्वभावाचा उदयसिंह राजा, त्याला कोड होती असं सांगतात. एकदा त्याला दाढी करायची लहर आली आणि सेना महाराज तिकडे गेलेल्या वारकऱ्याच्या हजामती करत होते फुकट. बापानं सांगितलं, ते भगवे पताकवाले आले ना, समजायचं माझ्या विठ्ठलाचे भक्त आहे. भोळे बाबडे असतात पण सेवा करायची. त्यांची सेवा केली ना तर त्यांची सेवा करणाऱ्याची सेवा तो करतो. हा सिद्धांत लक्षात ठेवला. वारकऱ्याला घरी आणलं, हजामती चालू झाल्या. उदयसिंह राजाला लहर आली, जा रे सेनाला बोलवा, हजामत करायची आहे म्हणाव. ते सेवक आले. सुंदराबाई बाहेर होती. हजामती आज चालू होत्या वारकऱ्याच्या. सुंदराबाई, कुठे गेला सेना? ते पंढरपूरचे पांडुरंगाचे भक्त आले जी, त्यांच्या हजामती करतोय मालक. बोलवलं म्हणाव राजाने हजामत करायला. हो, त्या वारकऱ्यांच्या हजामती झाल्या की लगेच पाठवते. ते वापस आलं. आधीच सेना महाराजांचं वर्चस्व याला सहन होत नव्हतं. अरे सेना कुठं आहे? उदयसिंह राजाने विचारलं. ते कोण भगव्या पताकवाले आले म्हणतात, त्याच्याकडे वारकरी वारकरी त्याच्या हजामती करतोय. आणि त्याची बायको म्हणली, त्या वारकऱ्याच्या हजामती झाल्यावर पाठवतो. तुमच्यापेक्षा कोण लागून गेले ते वारकरी? अहो शपारलाय तो, हे आगीत रॉकेल. असं बोलवा त्या सेनाला आणि फासावर द्या. राजाचा आदेश. पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय केलं माझ्या सेनाने? माझ्या भक्ताच्या हजामती केल्याबद्दल त्याला फाशी. लगेच सेना महाराजाच्या वेशात पांडुरंग दरबारात हजर. लोटांगण घातलं उदयसिंह राजाला. थोडीशी वेळ झाली. आजपासून अशी चूक कधी होणार नाही. एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा, पण मला कामावून कमी करू नका राजे, कामावून कमी करू नका. राजे बसले. इकडे सेना महाराजाला काही कल्पना नाही. आणि राजाची हजामत सुरू झाली. ते आता सारखा स्प्रे नव्हतं, ते तणनाशक असतं तसं. हे काय वाटी वाटी बाबा, वाटी वाटी होती ती. पाणी लावायची वाटी, आरसा दाखवायची पद्धत. सेना महाराज हजामत करतोय. सेना महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग. चुकून वाटीतल्या पाण्यामध्ये राजा पाहतो. वाटीतल्या पाण्यात राजानं बघितलं, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी. वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, माझी दिसे हरी. कैसे नवल झाले परी, कैसे नवल
राजाचं लक्ष वाटीतल्या पाण्यात गेलं की त्याला चतुर्भुज भगवान दिसायचा आणि पुढं पाहिलं तर शेणा हजामत करतोय. राजा चकित झाला. 2-4 वेळेला हे झालं. नंतर ते कमी जास्त काही पाहून घेणे, चुकले ना देना. आता आरसे फिट आहे बाबा. सेना महाराजांना धोकटीतनं आरसा काढला म्हणजे साक्षात भगवंतानं. काही कमी जास्त पहा सरकार. मुख पाहता दर्पणी सोडत नाही रात्रभर. श्रोते भेटतील पण माझा पुंडलिक बाबा भेटेल का उद्या? विठ्ठल मुख पाहता दर्पणी आत दिसे चक्र पाणी. आरशात बघाव तर देव, सामोर बघाव तर सेना. वाटीतल्या पाण्यात चतुर्भुज भगवान, पुढे सेना. चकित झाला राजा. शेवटी सेना महाराज म्हणाले थोडी अजून वेळ आहे आमच्याकडे सरकार, मग मालिश करून देतो. पण वेळ होती ना. झोपा. मालिश सुरू केली. जसा हात लागला तसे अंगाची कोड गेली. हात कोणाचा होता? वैद्याचा हात लागला तर कोड जाते. वैद्याच्या राजाचा हात होता. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. आणि त्याला जो 10 झालेला होता पूर्वीपासून तो शांत झाला. सगळे झाल्यावर सेना इतके वर्ष हजामत करतो पण माझ्या अंगाची कोड गेली, कांती चकाकायला लागली, 10 शांत झाला. तुझ्या हातात काही जादू आहे? नाही सरकार, मी एक सामान्य माणूस आहे. यावर कुठली माझ्या हातात जादू? काय ते निमित्त असेल. नाही, मी प्रसन्न आहे. वंजळभर सोन्याच्या मोहरा घेतल्या राजानं सेना महाराजाच्या धोकटीत. मी माझं कर्तव्य केलं राजे, तुमच्यावर उपकार केले नाही. नाही, मी प्रसन्न आहे. अपमान करू नको, एवढ्या मोहरा राहू दे. हो नाही म्हणता म्हणता वंजळभर मोहरा सेना महाराजाच्या धोकटीत टाकल्या. सेना महाराज धोकटी उचलतात. जिथून आणली होती, स्पेशल होती ती राजाची. बाकीच्याचे ते गणलेले वगैरे वस्त्रे असायचे पण स्पेशल होती. हो ना, ते यांना माहीत आहे. VIP जिथून आणली त्या खुंटीला लटकून दिली. झालं यांचं काम. इकडे वारकऱ्याच्या हजामती झाल्या आणि मग सुंदराबाई सेना महाराजाची बायको. 8:30 वाजता राजाचे 2 सेवक आले होते. काय म्हणाले? हजामत करायची म्हणाले. तू काय म्हणाली? मी म्हणाली वारकऱ्याच्या हजामती झाल्या म्हणजे पाठवते. काय करून बसली, आधीच ते गरम डोक्याचं आहे. तशी धोकटी उचलली महाराज आणि जो पळत निघाला सेना बाबा दरबारात गेला तर राजाला साष्टांग दंडवत. चुकलं मायबाप, लेकरं बाळा आहे, कामावून कमी करू नका. पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्या हातून. एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा. अरे काय म्हणतो शेणा, तू आताच हजामत करून गेला. चेष्टा गरिबाची करू नका सरकार, तुमच्या अन्नावर जगलो आम्ही किती पिढ्यापासून. अरे तू आता गेला माझी हजामत करून, बघ अंगाची कोड गेली, माझं शरीर शांत झालं. मला 10 होता,
नाही मी आलोच नाही राजे. अरे तू नको म्हणला तरी वंजळभर मोहरा मी तुझ्या धोकटीत टाकल्या. मग सेनानं मांडी घातली धोकटी उघडली तर वंजळभर मोहरा आणि ढसा ढसा रडू लागला. काय झालं सेना? मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, मी तुमच्या दरबारात आलो नाही, पण आज माझा मर्तानाचा बाप आठवला. तो म्हणाला होता की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आज त्याचं उत्तर मिळालं राजे की माझ्यासाठी माझ्या पांडुरंगानं तुमची हजामत केली. दास करी दासांचे, दास करी दास करी दासांचे, दास करी दासांचे उन्हे नसाए तयाचे, उन्हे नसाए तयाचे, उन्हे नसाए तयाचे वडील थाईचे पान टाकूनिया दास करी दासांचे, दास करी दासांचे, दास करी दासांचे, दास करी दासांचे. आज माझ्या वडिलाचे मर्तानाचे शब्द आठवले सरकार. दास करी दासाचे. माझे वडील म्हणाले होते की सेना, माझा पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आज त्याचं उत्तर मिळालं सरकार. मी वारकऱ्याच्या हजामती करत होतो आणि माझा मालक तुमची हजामत करत होता. अरे सेना, तरी वाटायचं रे मला, त्या पाण्यात देव दिसायचा रे वाटीतल्या, त्या आरशामध्ये दिसायचा देव रे. तरी मला वाटायचं मायबाप, ह्या तुमच्या मोहरा, नोकरीचा राजीनामा, आजपासून माझ्या मालकाला दुसऱ्याची हजामत करू द्यायचे कष्ट मी देणार नाही. आणि मग सेनानं निर्णय घेतला महाराज, आणि सेना पंढरपूरला आला. कीर्तनात लगेच येतो, वेळ नसतो. 700 वर्षापूर्वीची घटना. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, दारात आले तर संत नामदेवाची भेट झाली. आपण तसे आम्ही महाराष्ट्रातलेच, पण 7 पिढ्यापासून बांधवगडला राजे उदयसिंह त्यांचे सुपुत्र रामसिंह त्यांचे पदरी आमची पारंपरिक सेवा. इकडे कसं येणं झालं? माझे वडील देवीदास रामानंदाचे शिष्य, त्यांचे गुरुबंधू विठ्ठलपंत, महाराष्ट्रातले. गोकुळ नका चाल कोणी ऐकू द्या. मरताना सांगितलं होतं पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आणि माझे गुरु रामानंद म्हणायचे सेना की एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्या. माझ्या मांडीवर डोकं ठेवून माझे वडील गेले, पण मला वचन मागितलं पांडुरंगाचं दर्शन घेण्याबद्दल. मागच्या 2 महिन्यापूर्वी घटना घडली. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या राजाची हजामत केली, म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिला आणि पांडुरंगाच्या भेटीला आलो. माझे वडील मरताना म्हणाले होते की पंढरपूरला गेला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेच. पण माझ्या गुरुबंधूला विठ्ठलपंताला 4 मुलं आळंदीला आहे, 4ही अधिकारी आहे. निवृत्तीनाथ,
ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. गेला म्हणजे आळंदीला जाऊन ज्ञानोबारायचं दर्शन घेऊन ये. तेव्हा नामदेव महाराज, मला आता आळंदीला माऊलीच्या दर्शनाला जायचं आहे म्हटल्याबरोबर नामदेवरायानं रडणं सुरू केलं. सेना, उशीर झाला बाबा तुला. का? आता 1 महिन्यापूर्वी कार्तिकला आम्ही सोहळा आटपून आलो, माऊलीनं समाधी घेतली. आता तुझं दर्शन होणार नाही. आणि मग सेना महाराज पांडुरंगाच्या दरबारात नामदेवाच्या गळ्याला बिलगून रडले. नामदेवा, खरं सांगू, मला पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. अरे, नामदेवराय म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा माऊलीचं दर्शन म्हणतोय तू. एवढं माऊलीनं केलं काय? केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. कायवानु मी पामर, कायवानु मी पामर, पामर पामर. केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. कायवानु मी पामर, कायवानु पामर. केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. बस, या शब्दात सगळे आलं. केवढा केला उपकार, एवढा आणि केवढा सारखं वाटत असलं तरी 2 मध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. एवढा म्हणजे मर्यादित आहे आणि केवढा म्हणजे अमर्याद आहे. मराठीकडे लक्ष द्या. अभंग पाठ आहे तुम्हाला. तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, केवढा सांगा देवा नमस्कार. बस, देवाला नमस्कार सांगा, एवढा उपकार करा. इथे मर्यादा आली, पण केवढा केला म्हणजे अमर्याद आहे. विठ्ठल केवढा केला उपकार, केले उपकार सांगू मी काय. बापण करी ऐसी मायन, सगळे प्रमाण तुम्हाला पाठ आहे. परोपकारामध्ये पहिला क्रमांक संताचा आहे बाबा. पहिला क्रमांक. संत बिटप सरिता गिरिधरणी, परहित लागे सपन के करणी. संत बिटप सरिता गिरिधरणी, संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. पण त्यात पहिला नंबर साधूचा आहे. बिटप म्हणजे वृक्ष, सरिता म्हणजे नदी, गिरी म्हणजे पर्वत आणि धरणी म्हणजे पृथ्वी. सगळे शब्द पाठ आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. एखादा माणूस समाजातून गेला आणि मांडीला लात लागली तर नमस्कार करू नका, ते खालचं लाल डोळे करतं. दिसत नाही का? माणसं तुडवत. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. अरे 85 वर्षे जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. परोपकार. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. फेडी तपा पताप पोखे तिरीचे पादप समुद्रा जाया आप गंगेचे जैसे. उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते, तीरावर वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्हे सुखी करते. केवळ परोपकार. नदी, पर्वत परोपकारासाठी. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. नद्या पर्वताच्या मुली आहे. म्हणून तर ते रामाचा जन्म दुपारी होणार होता पुंडलिक बाबा, पण सकाळी 4 खुशीत आले राम जन्माच्या दिवशी. 4 बनकुसुमी दकेरी गण मनियारा.
स्त्रवई सकल सरिता मृतधारा बन कुसुमित गिरी गण मनियारा. बन, पहिला आनंद वनाला झाला. वनाला विचारलं, अरे जंगल, आपको किस बात की खुशी? तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है वो तो 14 साल जंगल ही आने वाला है. पहिलं खुशीत आलं जंगल. बन कुसुमित गिरी गण मणियारा. मण्याला आनंद झाला. कशाबद्दल? मणी म्हणाले, आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. बन कुसुमित गिरी गण मणियारा. पर्वताला आनंद झाला, तिकडे समुद्राला आनंद झाला, हे सर्वांना आनंद. त्यात पर्वतांना विचारलं, तुम्हाला आनंद होण्याचं कारण काय? पर्वत म्हणाले, आमच्या लेकी सासरी गेल्या बाबा, आंबेरसासाठी सुद्धा पप्पाच्या भेटीला माहेरी आल्या नाही. मग आता लेकी भेटणार असल्याचा आनंद. महाराज, जन्मदात्या बापाला जगाच्या पाठीवर खरा आनंद होतो आपल्या लेकीला भेटताना. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात बांगड्याभर. पण जेव्हा नवरीच्या वेशातली मुलगी चव्हाण साहेब पहिल्यांदा येते, माय लेकराच्या तोंडावून, तशी मुलगी बापाच्या तोंडावून हात फिरवून रडते, पप्पा तब्येतीची काळजी घ्या, माझी चिंता करू नका. तेव्हा बाप ढसढसा रडतो. म्हणून समुद्र ते पर्वत म्हणाले, आमच्या मुली म्हणजे कोण? नद्या समुद्राला मिळाल्या, सासरी गेल्या, पुन्हा पप्पाच्या भेटीला आल्या नाही. आता कशाचा आनंद? आता ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्ष वनवासात येणार आहे. पर्वत म्हणाले, त्याची पत्नी रावण चोरणार आहे, रावणासोबत त्याचं युद्ध होणार आहे. युद्धाकरता वानरसेना त्याला लंकेत न्यावी लागणार आहे. लंकेत वानर नेण्याकरता त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे. समुद्रावर पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. म्हणजे नद्यांचा बाप पर्वत आहे. गिरी गण मणियारा स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. सर्वांना आनंद. म्हणून पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या म्हणजे तुम्ही दगड मारा, दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देत. जसं दगड मारणाऱ्यावरही उपकार करणं हा झाडाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा नव्हे, तेवढ्यासाठीच आले. येथे उपकारासाठी आले घर जावे, आले घर जावे, आले घर जावे. येथे उपकारासाठी आले घरी जावे, आले घर जावे कुलसी, आले घर जावे कुलसी. येथे उपकारासाठी आले घर जावे कुलसी, येथे उपकारासाठी आले घर जावे कुलसी, आले घर जावे कुलसी, आले घर जावे कुलसी. येथे उपकारासाठी वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. म्हणून उपकार करण्यामध्ये संतांचा पहिला क्रम आहे. इथे अमर्याद शब्द सेना महाराज वापरतात. केवढा केला उपकार. पण उपकार करणाऱ्याजवळ कंजूशी ज्याच्याजवळ तो उपकार करत नाही, उदारता पाहिजे, एवढं लक्षात घ्या. उदारता असल्याशिवाय उपकार शब्द लागू होत नाही. मग अरे देवही उदार आहे, इथे संतालाच एवढं केवढा केला उपकार. देव उदार आहे, पण
थोडीशी एक अडचण आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा तेव्हा देसी ऐसा आससी घेसी तेव्हा देसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा आससी तेव्हा देसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा आससी पाटील. पण ही अडचण आहे. पतित पावन नाम ऐकुणी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार, काय रोंदू तेव्हा तुझे कृपणाचे द्वार. नामदेवराय भांडतात की नाही, घेसी तेव्हा देसी. आता भांडण म्हटलं की दोघंही असते. देव म्हणाले नामदेवा कुठेही सातबारा माझा ओपन करताय तुम्ही. कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं हे नंतर बघू देवा, पण घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं सांगत्वा कवना काय नामदेवराय भांडले. सांगतो कवना काय दिले. म्हणले सांगतो कवना काय दिले. त्या द्रौपदीला, आपलं काय द्रौपदी, द्रौपदीला नाही का अन्न पुरवलं. काय सांगता देवा, एवढी कांती मागसी भाजी पान मग दिले अन्न ऋषी लागी. त्या बिचारीचं पहिलं भाजीचं पान घेतलं आणि मग अन्न दिलं. घेसी तेव्हा देसी. हे संत उदार आणि देव उदार याच्यावर चालला हा मुद्दा लक्षात ठेवा. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. बर ते जाऊ दे बाबा. मग सुदाम्याला नाही का सोन्याची नगरी दिली, तिथे आम्ही होतो देवा. ते येतच नव्हतं बिचार. म्हणली बाबा येतच नव्हतं. तर हे बढाई मारायची सवय, तसं बढाई मारली एक दिवस घरी बायकोजवळ. काही काही माणसाला ती सवय असते. तुला काय माहित आहे का काय, नरेंद्र मोदी साहेब न मी एका डब्यात चहा विकत होतो. बायको म्हणती आता त्याचा वॉचमॅन लाट घालेल तुमच्या कमरीत. जुनं जाऊ द्या आता, जुनं जाऊ द्या. तसं सुदामजी घरी आले आणि पत्नीला म्हणाले तुला काही माहिती आहे का, अभी अभी जो द्वारिका का राजा हुआ है ना श्री कृष्णचंद्र, हाँ मेरा बाल सखा है. बाल सखा? बाल सखा नहीं लंगोटिया यार. एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग सोते थे. गुरुग्रह विद्या पढ़ते थे तब की बात है. एक दिन अगर मैं आश्रम में नहीं दिखा तो मेरा
कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था। देवी प्रारब्ध का खेल है, अभी वो द्वारके का राजा हुआ, मैं झोपडे में रहता हूं। हे ऐकलं बायको चव्हाण साहेब सहज बोलली, ती संधीच पाहत असते अशा वेळेला। मग चव्हाण साहेबासोबत एवढं चांगलं तुमचं मित्रत्व आहे, तर कुठंतरी लावून देना म्हणा शाळेत वॉचमॅन म्हणून पोरग, बस ती संधी। हो ना, तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना। बायको म्हणाली, जर भगवान मित्र आहे ते दुःख सहन करता, जाणं मदत मागायला। सुदामजी म्हणाले, मेलो तरी मी मदत मागायला जाणार नाही। का? शिक्षे कहो सिगरे जग को तिये ताको कहा अब देती है शिक्षा, जे तपके प्रलोक सिद्धार्थ संपत्ति की तीन को नई इच्छा, मेरे हरि के पद पंकज 12,000 दे की परीक्षा, औरन को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा। मी ब्राह्मण आहे, भीक मागून जगेल, पण प्रतिकूल परिस्थितीत मित्राच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही। ठीक आहे, नका मागायला जाऊ। द्वारकेचा राजा मित्र आहे म्हणता, भेटायची इच्छा होत नाही? होते ना, मग जा ना भेटायला। 3 ठिकाणी रिकाम्या हातानं जाऊ नये, गुरुकडे, मित्राकडे, देवाकडे। तिनं केली व्यवस्था, ते सगळे माहिती आहे, उगाच सुदामजी होऊन बसल 2 तास। व्यवस्था केली, निघाले। तंडुलकी पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए, चलत चलत पहुँच गए द्वारकापुर धामा। 10ला 4 कमी असताना पोहोचले, 10:30ला उरकायचं आपल्याला। चलत चलत पहुँच गए द्वारकापुर धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा। चिंतन करीत, पण त्या गेटमॅनने अडवलं। गेटमैन अडवलं, कहा जा रहे? मित्र को मिलना है। कौन मित्र? तुम्हारे द्वारकाधीश है ना भैया। अरे क्या बकवास करते हो रे, पैरों में नहीं चूता। कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे? द्वारपाल 20 साल हुए, तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने। मतलब मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता। बस मेरे भगवान को कहो तेरा सुदाम आया है। आणि मग द्वारपाल आज जाऊन माहिती देतो, शीश पगान जगातन पे प्रभू जाने को आए, बसे के ही ग्रामा। हे ऐकताना गोड वाटते तुम्हाला, पण शब्द इतके सुंदर आहे मधगे पाटील। शीश म्हणजे डोकं, पगा म्हणजे पागोट, न म्हणजे नाही। तो द्वारपाल माहिती देतो ना, शीश पगाना जमलं ते आता। शीश पगाना जगातन पे प्रभू जाने को आए, बसे के ही ग्रामा। अंगावर सदरा नाही, कुण्या गावचा नाही सांगतायत। धोती फटी सी लटी दुपटी रुपाये, उपहन की नहीं सामा। पायाला फोड आले, मायबाप चपला नाही, गळ्यात जानव दिसतंय असं वाटतं तो ब्राह्मण असावा, पण खूप दिवसाचा उपवासी असावा, कारण बोलता येत नाही, धाप लागते त्याला। भिंतीचा आधार घेऊन उभा राहा, तो खाली बसतो, लटलट लटलट मान हलती, फुटका लोटा गळ्यात आहे, मुडकी काठी चिंध्या गुंडाळलेली। अरे उनके बारे में आप इतना बता रहे तो नाम क्यों नहीं पूछा? पूछा है गोपाल, क्या बताया? उन्होंने बताया कि जाओ द्वारपाल, मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है। मेरे भगवान को कहो तेरा सुदाम आया है। बस उठे श्याम दौडे नंगे ही पैरो। सुदाम शब्द ऐकला जे पळत निघाले, कडकडून मिठी मारली सुदामजीला। सीना में सीना मिला करके रोया, देव रडला आणि हाक मारली रुक्माईला, पुकारा की रुक्मिणी गरीब आ गया। मग पाय वगैरे धुतले, ते बिचार एवढ्या दरबारातला ऐश्वर्य पाहून ते गाठोडी अशी लपवायचं। तेव्हा त्याला विचारलं नाही कोणत्या दिवशी गावाकडून निघला होता, कुठं कुठं काय खाल्लं होतं। नामदेवराय म्हणतात त्याला नाही विचारलं। भाभीजीने क्या भेट पठाई, चावल 3 पसे सुदाम जी को, देखत श्याम
हसे। सुदाम जी को देखते श्याम हसे, सुदाम जी को देखते श्याम हसे, सुदाम जी को देखते श्याम जी हसे, सुदाम जी को देखते श्याम जी हसे, सुदाम जी को देखते श्याम हसे, सुदाम जी को सुदाम जी को हम तुम मित्र हैं बालपन के, हम तुम मित्र हैं बालपन के, चालक हसे, सुदाम जी को देखते हम हंसे, सुदाम जी को हम तो मित्र है बालपन के, हम तो मित्र है बालपन के, सुदाम जी को हंसे, सुदाम जी को श्याम हसे, सुदाम जी को श्याम काय मला पाठ नाही बोनामध्ये दुसरंच म्हटलं तुम्ही. आता ते आमच्या ऐकण्यात तसं नाही. फटकेशी धोती दुबलीसी काया, चलत पाव फसे सुदाम जी को देखत श्याम हसे. त्याला सेला से आलं पाहिजे ना. हम तुम मित्र है बालकपण के, सुदाम जी को हसे. ते एमक जुळत नाही ना. आमचं हे पाठांतर असं आहे. भाभीजी ने क्या भेट पठाई, चावल 3 पसे सुदाम जी को देखत श्याम हसे. कसं वाटतं तुम्हाला? विठ्ठल पोहे सुदाम देवाची, फके मारे कोरडेची. मग सुदामजीला नगरी दिली म्हणता, पण मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट. मग तया उत्कृष्ट राज्य सुदामजीचं झालं. अजून काय देवा लावला देवा? अरे बिभीषणाला लंका दिली राजा. आता कशाला 7-12 ओपन करताय? पूर्ण राहू द्या थोडं तरी. म्हणजे बिभीषणाला लंका दिली म्हणता देवा, ते त्याच्या बापाची का तुमच्या बापाची? इमानदारीनं सांगा. त्याच्या बापाची इस्टेट बाप मेल्यावर वारसदार म्हणून त्यालाच मिळणार होती. काही मागायची गरज होती का? शरण आला मूर्ख बिभीषण, त्याने लंका दान मागितले. उलट विचारून घेतलं, इंद्रजित कशानं मरतो, कुंभकर्ण कशानं मरण, रावण कशानं मरण. अरे वैरी याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्यासी दिले आता ही देवाची उदारता. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तसे संत नाही घातला दुकान, देती आली असी दान. म्हणून संत उदार उदार पहिलं चरण.
खर्च नाही तुम्हाला. मृदंगाचार्य आणि गायनाचार्य आमच्या वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे बाबा. काय आनंद आहे. उदार तुम्ही संत. का देव उदार आहे पण घेतो नंतर देतो. संत तसं नाही, घातला दुकान देती आली अशी दान. बस भरले अनंत भांडार. तुका म्हणे पोते सदा भरले नोहे रीते, म्हणून संत उदार. उदार तुम्ही संत शब्द आहे पुढे. माय बाप कृपावंत. व्यवहारामध्ये माय वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. 9 महिने 9 दिवस जिनं पोटात बाळगलं ती माय, आणि जन्माला कारणीभूत तो जनिता. असं व्यवहारामध्ये. पण परमार्थामध्ये दोन्ही एकच. कारण पुन्हा एकदा जन्म होतो. पुंडलिक बाबा आपल्याला मायबापाने जन्म दिला आणि मग जोग महाराजांची संस्था. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग तिथपर्यंतचं आयुष्य हिशोबात नाही धरायचं. 1-2 वर्ष नाही, 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज. 1400 वर्षाचे तापेतील रहिवासी. बस गर्व हरविला चालविले भिंतीशी. असे 14 वेळा काळाला चुकवलेलं 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज. पण मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवून चांगदेवा म्हणे आजी जन्मालो. चांगदेवा म्हणे आजी जन्मालो. चांगदेवा म्हणे आजी जन्मालो. चांगदेवा म्हणे आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो. मुक्ताई दो, मुक्ताई दो, मुक्ताई दो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. 1400 वर्षे जगलेले चांगदेव म्हणतात माझा जन्म आज झाला. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण. म्हणून गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. म्हणून उदार तुम्ही संत मायबाप. त्याच्या पुढे एक शब्द आहे कृपावंत. मायबाप कृपावंतच असतात. मग तरी कृपावंत का घातलं? कारण सर्पिणीसारखी मम्मी आणि बोक्यासारखा जर पप्पा असेल, ती अडचण वाटली म्हणून इथं घालावा लागला तो शब्द. सर्पिन अंडे देत 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 जाते आणि तिकडनं फिरली का स्वतःचे अंडे गिळत गिळत येते. ढेकळ्याच्या आड 1-2 अंडी राहिली नजर चुकीनं तिच्या, त्याचे साप होतात. नाहीतर सगळ्या अंड्याचे साप झाले असते तर इथं आपल्याला बसायला जागा नसती. ईश्वराचं नियोजन आहे. 1-2 अंड्याचे साप होतात चुकून राहिलं तर. तशी सर्पिन अंडे गिळत जाते आणि मांजर व्याली का तिचा मिस्टर त्या पिल्यावर टपलेला असतो. म्हणून ती पुंडलिकरावच्या गोठ्यात, उद्या तुमच्या मोडक्या वाड्यात, परवा त्यांच्या झापात, परवा त्यांच्या गोठ्यात अशी लपवत राहते बिचारी त्याच्या धाकाने. का? तो पिले खातो आणि ही अंडी खाते. म्हणून मायबाप जरी सर्पिणी की बोका, त्याच्या संगे सुखा न पवे बाळ. म्हणून सर्पिणीसारखी माय आणि बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपावंत असू शकत नाही. म्हणून शब्द घालावा लागला उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. केवढा केला उपकार. ते उपकार वर्णन करण्याकरता शब्द नाही. म्हणून काय वानो मी पामर. बाकीचं जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या. बैराम बाबा एकदा
सरस्वतीनं प्रतिज्ञा केली की मी वर्णन करणार. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण अयोध्येची शाई करुण गुणवर्णित शारदा. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती झाली. हे लक्षात घ्या, कागद पृथ्वीचा केला, 18 भार वनस्पतीची लेखणी केली, शाई समुद्राची केली आणि लिहायला सरस्वती बसली. झालं काय, समुद्राची सरली शाळी लिहितान पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी. तुमचा नवला व देखुनी तेथे माझा काय कोण तो संपली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. तिथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. या न्यायानं केवढा केला उपकार काय वानो मी पामर. आता मधली चाल कॅन्सल करू. गायक मंडळी शेवटची घेऊन ती पुंडलिक बाबाला मान देऊ ना. हे बाबा सापडते का आम्हाला चाल म्हणायला. त्याच्या आधी संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि मग उर्वरित वेळेत तुम्ही सांगाल ती वेळ तिथपर्यंत कीर्तन करू. बाबाची चाल होईल. मी काही विसरलो नाही, पण हे कपड्याकडे पाहिल्यावर आलं लक्षात. कोण किती श्रीमंत आणि किती गरीब हे महत्वाचं नाही. हे गावाचं वैभव आहे. तुम्ही आम्ही सगळे एक दिवस जाणार आहोत. तिकडेच लागलो आपण, तिकडेच. पुढच्या वर्षी भेटी झाल्या हे कोरोनाची कृपा. नाही का? नाही तर किती जणाचे बाप मुलानं काचातून पाहिले ते प्लास्टिकमध्ये गुंडाळून आणि एवढीशी हाडं दिली. कोणाची होईल कोणाची नाही. जा काय आहे ना महाराज. मोठे मोठे महात्मे गेले हो. कैकाडी महाराज गेले, वाना उत्पाद गेले, मुरलीधरजी धूत महाराज गेले, आमचे वक्ते महाराज गेले, मोठे मोठे महात्मे गेले. म्हणून आपण तिकडेच चाललो. पुन्हा या वर्षात भेटू हे तर खात्री वाटत नव्हती, पण केलाच पुन्हा 1 फेब्रुवारीला सुरूच. हा वशिलाच असला पाहिजे की देवा आम्हाला राहू दे भाऊ, आम्ही सप्ताह करत जाऊ. आनंद आहे. याच देही याच डोळ्या हे आपल्याला पाहायचं आहे. काही मोठं अवघड नाही, अवघड नाही. कोणी किती दिले, एखादा गरीब असेल, मजूर असेल, जर्मनच्या ताटात भाकरीन चटणी घेऊन खात असेल, दिवसभर 2 शेळ्या चारत असेल, धोत्र फाटकं असेल, बंडी फाटकी असेल, आणि त्याने आपल्या कमाईतले 1100 रुपये आणून दिले तर 11 लाख समजा ना आनंद. आपण सगळे एक दिवस जाऊ
पण या गावातला किती पिढ्यापर्यंत इथली सगळी सुविधा या ठिकाणी निर्माण होईल, कुठे जायची गरज नाही. पुढच्या पिढीलाही लग्न म्हणा, मंगल कार्य म्हणा, हे मंडप टाकायची गरज राहणार. तुझं नुकसान नाही होऊ देत रे भाऊ, हे आपण बाजूनं पडदे लावूच. एवढा सभा मंडप, जागा किती मोक्याची आहे. आणि तुमचा सप्ताह प्रसिद्ध झाला, पार बदनापूर, जालना, तिथून लोक येतात. कंडारीचा सप्ताह सगळ्यांना माहिती आहे. शिस्तबद्ध, गुणवान, आपल्याला पखवाद चांगले ऐकायला मिळतात, त्यांच्या चाली ऐकायला मिळतात. असा आनंद कंडारीत येतो, सगळे लांबून येतात. तर हे एवढं. फक्त विनंती आहे, कोण किती देईल त्याच्या ऐपतीप्रमाणे, बंधन नाही. श्रीमंत असेल तो जास्त देईल, गरीब असेल तो कमी देईल. एखाद्या वेळेला उलटही होतंय ते, आणि मग थोड्या दिवसानं ते पुन्हा उलटही होते. काही नाही आपलं विनोदाचं बोलणं. आता 4-5 वर्ष झाले महाराज मी येतो इथं, तुमच्या गैरहाजरीत सांगत गेलो. माझे गुरुबंधू, तुमचे भाऊ भेटायचे बाबांचे, तेव्हा ते गेले मला वाटते. ते गेले, मला ते काशीहून तीर्थबिर्थ आणून. हो, फक्त विचाराने एक या, हेवे दावे सगळे सोडा. सभा मंडप होणार आहे. अख्खं कंडारी गाव यासाठी एका मायची लेकरं होऊन एकत्रित या की सभा मंडप झालाच. काही कोणी बिल्डर असेल खडी देईल, कोणी सिमेंट देईल, कोणी रेती देईल, जे जे देईल ते स्वीकारत राहा. आणि सप्ताह झाला म्हणजे सगळे एका मायची लेकरं होऊन बसा, मीटिंग घ्या आणि सुरू करा. भगवंत काही कमी पडू देणार नाही. भगवान बाबान, वामन भाऊन, मोठे मोठे महात्मे, त्यांचं लक्ष आहे तुमच्या सप्त्याकडे, काही कमी पडणार नाही. कोणीतरी कृष्ण वेळेवर येईल, करांगोळी लावल आणि सगळे कंडारीचे गोपाळ काठ्या लावल की उचललाच गोवर्धन म्हणून सांग. आमचे गुरुबंधू पुंडलिक बाबा खुरमुटे धर्मभूषण, त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ पहिला आकडा जन्मभूमीत सभा मंडप व्हावा याकरता 51,000चा जाहीर केला. टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायचं आहे. आता झाली, जमली सुरुवात. सुरुवात झाली बाबा, आणि पुंडलिकापासून झाली. त्यानं विठोबाला उभा केला, सभा मंडप उभा करायला काय टाक. योगे झाली 28, अजून न म्हणजे पैस. एका विटोवर उभा केला विठोबा. हे काय किरकोळ गोष्ट आहे. सुरुवात चांगली झाली, बस आता आनंद आहे. आता आयगाई करायची नाही, कामी लागायचं. काला झाला म्हणजे मस्त मीटिंग घ्या किंवा सप्ताहाच्याच कालावधीत घ्या आणि आनंदानं. हे सर्वांचं कार्य आहे, सर्वांच्यासाठी. पुढे पोरीबाईचे लग्न, सगळे पुढच्या गोष्टी सगळ्या चांगल्या होणार. कोणताही कार्यक्रम तुम्हाला अडचण राहणार नाही. सर्वांनी हात वर करा. मला टाइम पाहू दे भाऊजी, 10 मिनिट. ती सवय आहे मला वेळ सांभाळायची. नाही तर आज घरून आलो, मदगे पाटलाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, घर बरोबर 550 किलोमीटर आलो, तरी ते सवय आहे. वेळेत आलो, 1 तास आधी आलो. हात वर करा. आता सभा मंडप व्हायचा म्हणून टाळ्या जरा जोरात वाजा पाहिजे का तालात. विठोबा Mubarak
गावाजवळचे अकोला फार मोठे पोलीस खात्यात अधिकारी झाले. पूर्ण बुलढाणा जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे. गीते साहेब अजून पुढे जा, महाराष्ट्र ताब्यात येऊ द्या, आम्हाला भूषण आहे. आणि नुसतं साहेब नाही, प्रवचन पण करतात, म्हणून आपल्याला स्वाभिमान आहे. विठ्ठल भगवान बाबा की सिंदखेड राजाला होते साहेब पूर्वी. आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच दिवशी पोलीस स्टेशन पाहिलं मी, पण सत्कारासाठी नेलं. सत्कार केला. आजही मुक्काम माझा साहेबाकडेच आहे. शब्द गेलेला आहे. आनंद आहे आम्हाला. एवढे मोठे अधिकारी आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात. तुम्हा आम्हाला स्वाभिमानाची गोष्ट आहे. पारमार्थिकाला 10 मिनिट राहिले, पण अजून 10-15 मिनिट वाढण्याची शक्यता आहे. बाबा वाटेल तेवढे घ्या म्हणून बास परवानगी मिळाल्या. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. अहो केवढा केला, केवढा केला, केवढा केला म्हणजे नेमकं काय केलं? जड जीवा उतारिले, जड जीवा उतारिले, जड जीवा उतार केला, जड जीवा उतार केला, जड जीवा उतार केला, जड मुढा उतार केला, जड मुढा उतार केला, उतार केला. केवढा केला उपकार, केवढा म्हणजे जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. जडाचाही उद्धार केला, मुडाचाही उद्धार केला. हे 2 शब्द आले असले तरी भिंतीसारखं जड, रेड्यासारखं मूड. बस आता हे पुढचं कळलं तुम्हाला. चालविली, बस आलं उत्तर. उत्तर आलं म्हणजे जमलं. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. भिंत चालवली, रेडा बोलवला म्हणजे हे जादूचे प्रयोग म्हणून नाही. तसं जर करायचं असतं गीते साहेब तर रोज प्लास्टिकच्या मोठ्या मोठ्या थैल्या भरल्या असत्या. बच्चे लोग अब दीवार चलने वाली है, 10-10 पैसे डालो. मधुकरी मागायची गरज होती का? झोळी फाडली त्या दिवशी उपवासी राहायची गरज होती का? नुसता रेडा घेऊन फिरले असते कंडारीच्या चौकात. हेला बात करने वाला है. सगळी गर्दी झाली असती, पोतेचे पोते पीठ ज्वारीचं झालं असतं. चमत्कार म्हणून नाही, त्याच्या पुढची कारण शोधा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती.
म्हणून चालविली जड भिंती. पुढे रेड्यामुखी वेद बोलविला कारण गर्व, बस हे त्याची उत्तर आहे. द्विजांचा हरविला, गर्व द्विजांचा, म्हणून रेड्यामुखी वेद बोलविला. मग उद्धार केला म्हणजे अरे बाबा किती भिंती आहे मदगे पाटील भारतात. बऱ्याच भिंतीवर गाजर गवत आहे आणि त्याच्यावर कुत्रे सकाळचा कार्यक्रम करतात. एकच भिंत आळंदीची आहे की वारकरी प्रदक्षिणा करून डोकं टेकवतो, याला म्हणतात जडाचा उद्धार. तसं किती हेले पाणी वाहता वाहता मेले, पण एकच रेडा आहे ज्याची समाधी आळ्याला आहे, तालुका जुन्नर. आणि यात नवल नाही, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात. काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो बाप. 3 मजली इमारत बांधून ठेवतो तरी त्याचा एकुलता एक मुलगा त्याचा दावा घालेल याची गॅरंटी नाही. पण 700 वर्षे झाले पुंडलिक बाबा, तुम्ही पाहता 700 वर्षे दरवर्षी रेड्याच्या पुढे अखंड हरिनाम सप्ताह. पुढे रेड्या पुढे, याला म्हणतात मुडाचा उद्धार. जड मुडा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. इथे एक शब्द आलेला आहे सुपंथ, कारण एकंदर गीते साहेब 5 पंथ आहे. एक विपंथ आहे, एक कुपंथ आहे, एक क्लिष्ट पंथ आहे, एक सूक्ष्म पंथ आहे आणि एक सुपंथ आहे. हे गीते साहेब आल्यामुळे वाढलं कीर्तन, आता वाढू द्या. विठ्ठल त्यापैकी मार्ग सुपंथ दाविला. सुपंथ शब्द का घातला? बाकीचे पंथ आहेत म्हणून. विपंथ, कुपंथ, सुपंथ, क्लिष्ट पंथ आणि सूक्ष्म पंथ. ज्ञान कर्म याला सूक्ष्म पंथ म्हटलेला आहे, कारण ते सूक्ष्म आहे. सत्यनारायणाची पोथी असली म्हणजे, आता तोही ब्राह्मणाचा काही दोष नाही, तर ब्राह्मण नाही कोणी, ते पाहून घेतोय महाराज. गुळाचा शिरा जर्मनच्या ताटात, 11 रुपये दक्षिणा, वाढवण्यासारखा नाही कार्यक्रम. बसा दोघेही. बसले. केशव नवा, माधव नवा, त्रिविक्रम नवा. ते अर्धा तांब्या पाणी पित 3च घोटात यजमान. एक लीलावती होती, कलावती होती. दोघींना मनोभावे प्रसाद ग्रहण केल्यामुळे त्यांना द्रव्य प्राप्त झालं. अध्याय 3. आणि प्रसाद डावलल्यामुळे द्रव्यासहित नौका पाण्यात बुडाली. अध्याय 4. पुन्हा मनोभावे प्रसाद ग्रहण केला, द्रव्यासहित नौका वर आली. उभे व्हा. योग्य 28. 11 रुपये गुळाचा शिरा. पण मोठ्या माणसाचं घर आहे, चांदीच्या तबकमध्ये बदामचा शिरा आहे, मनगटात सोन्याचं कडं, खड्या, सगळ्या अंगठ्या, त्या माऊलीच्या गळ्यात सोनं, 2 कोटीचा बंगला, तांबडा दिसला दक्षिणेला नोट. मग पोथी काळी 4ला सुरू होते. याला सत्यनारायण म्हणतात. नाही तर मग लीलावतीन कलावतीन घ्या पाणी. अरे ते पाणी घ्यायची पद्धत आहे. आचमना सवे माश मात्र जल घ्यावे. माश शब्दाचा अर्थ आहे उडदाचा दाना. आपण जे आचमन करतो ते पाणी घेताना उडदाचा दाना भिजेल, बुडेल एवढं पाणी तळहातावर घ्यायचं. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर न्यून अधिकत्वा सवे दोष पावे सुरापाना सम. दारू प्याल्याचं पाप लागतं. काय भाव पडला सत्यनारायण. म्हणून कर्म मार्ग, ज्ञान मार्ग हे सूक्ष्म पंथात मोडतात. विठ्ठल
पंथ म्हटलेला आहे. क्लिष्ट पंथ. शरीर शोषण प्राण निरोधन प्राण निरोधन मनोजे हटयोग बोधपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग वायुता स्थित कोटणी करियो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळ परी मुमुक्षु दंग नागिनी उत्साहे नवये द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन वगैरे. म्हणून याला योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे. ज्या म्हाताऱ्याला एकही दात नाही आणि त्याला म्हटलं हे लोखंडाचे हरभरे खात जा तालमीत जात जा, ते पहिलवानून का मरल. पोट भरणे की प्राणशुद्धी म्हणो तसं क्लेश अधिक क्लेश ज्याच्यात आहे म्हणून तो क्लिष्ट पंथ. क्लेशोधिक म्हणजे क्लिष्ट पंथ. हा सूक्ष्म पंथ. आपलं चाललं कशावर? हो आलं लक्षात 5 पंथ चालले आहे. सूक्ष्म पंथ म्हणजे ज्ञानमार्ग वगैरे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुष्टय संपन्न तो ज्ञानाचा अधिकारी आणि मग आत्मज्ञान प्राप्तीची ही साधनं आहे. विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व. सत्संगतीने आत्मा अविनाशी तद्व्यतित सर्व विनाशी असा निश्चय म्हणजे विवेक. वैराग्य इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. वैराग्य त्याग वेगळा आणि वैताग वेगळा. एकुलत एक गोरगोमट देखणं अनेक मुलीच्या बापाची टपाला लग्न करण्याची इच्छा नाही हा त्याग. वयाच्या 65 होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. तिथून पुढे सांगत सुटलं पठ्ठा ब्रह्मचारी राहणार नाही, दुसरं काय करणार. हा वैताग. त्याग वेगळा वैराग्य. समाधी षटक शम दम श्रद्धा उपरण समाधान तितिक्षा मुमुक्षत्व मोक्षाची इच्छा ही आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं. म्हणून ज्ञानमार्ग कर्ममार्ग हे सूक्ष्म मार्गामध्ये मोडतात. तर योग मार्ग हा दुस्तर म्हणजे दुस्तर पंथ सूक्ष्म पंथ. एक विपंथ आहे की जो प्रपंचातील दुःखाकडे नेणारा त्याला विपंथ म्हटलेला आहे. कुपंथ म्हणजे अधोगतीला नेणारा. यम धर्माने एक यादी दिली, तुम्हाला पाठ नाही मला पक्क माहिती आहे तरी मी हळूहळू म्हणतो मागं मागं म्हणा. यमधर्म सांगित होता तुम्ही जावे मृत्यू लोका आपुलाला लोक तितुका या नावा. मग कोणते? कुपंथातले सांगितले.
करते निंदा धरिते राग खरी खोटे चहाडी सांगे ते कोळ आपले लटके वासनेच्या नवसा करते करीते पेसुंसा तेने बहुता दिवसा भरोसा तुम्हा दिला आहे दिवसाणूनी देवता उपासक मंत्र संचार जे लोक झोटिंग येता खेताय देखते सक्के बाप तुमचे हे कुपंथ पंथ बस कुपंथ अधोगतीला नेणारा विपंथ प्रपंचातल्या दुःखाकडे लोटणारा सूक्ष्म पंथ ज्ञान आणि कर्म आणि क्लिष्ट पंथ योग हा पाचवा सुपंथ याला भक्तिपंथ म्हटलेला आहे बहु सोपा पुण्य नागवे या पापा फायदा येणे जाणे खेपा येण्याची संपवण्याची क्षमता या पंथात आहे येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती म्हणून भक्तिपंथ बहु सोपा याला सुपंथ म्हटलेला आहे सुपंथ माऊली म्हणतात तरी झडझडोणी वहिला निग या भक्तीच्या वाटे लाग जेने पावसी अव्यंग निज धाम माझे म्हणून मार्ग सुपंथ दाविला जमलं भाऊ आता जमलं जडमुळा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला अमर्याद उपकार माऊलीचे एवढे उपकार की सेना महाराज म्हणतात उतराई सेना म्हणे उतराई सेना म्हणे उतराई बोला सेना म्हणे उतराई सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही बस थोडंसंच राहिलं आता होता न दिसेची काही एवढ्या शब्दासाठी म्हणजे आपला गणितासारखा अभंग आमची पद्धत आहे अभंग घेणे म्हणजे गणितासारखा सोडवणे नुसतं चाली करताना वापरणे विठ्ठल होता न दिसेची काही असं का म्हटलं याचं कारण बरचसं दिसलं त्यांना बरचसं दिसलं पण उपकारातून उत्तीर्ण होण्यासारखं
काही नाही. बाकी बरंचसं दिसलं. चिंतामणी आहे, कल्पतरू आहे. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता कल्पतरू वापरला तर कल्पतरू साहेब कल्पना वाढवतो. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली म्हणून कल्पतरू कमी वाटला. चिंतामणी देऊन उतराय व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतो. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून चिंतामणी कमी वाटला. शरीरानं उतराय व्हावं तर शरीर नाशिवंत आहे. संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली म्हणून शरीर कमी वाटलं. जीवानं उतराय व्हावं तर जीव मिथ्या आहे. संतांनी सत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून जीवही कमी वाटला. ठेविता हा पाय व्हावे उतराई ठेविता हा पाय जीव थोडा म्हणून सेना म्हणे उतराईन होता न दिसेची काही. केवढा केला उपकार काय वानो मी पामर. बस आता लवकरात लवकर सभामंडप व्हावा. पहिला आकडा पुंडलिक बाबांनीच दिल्यामुळे तेच भैरवी म्हणतील. बाबा या माऊलीचं भजन राहिलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकार माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकार अजून कोणाला आकडे द्यायचे असेल तर माझ्याकडे आकडे नाव सोपवा. तोपर्यंत चालूच राहील आणि उद्याच पैसे कॅश दिली पाहिजे असं नाही. आकडे सोपवा म्हणजे बाकीच्यावर परिणाम होतो. धन्यवाद. कोरोनामुळे अडचणीत आहे. नंतर लक्ष दर्शन झालं असे बालब्रह्मचारी स्वानंद सुखनिवासी निर्मळ निष्कलंक निर्वैर आनंदमय जीवन जगलेले सामर्थ्य संपन्न जीवन जगलेले सद्गुरू विष्णू नरसिंह जोग महाराज या संस्थेचे चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट उत्तम वक्ता असणारे उत्तम कीर्तनकार आणि अतिशय गावात परिवर्तन होण्यासारखं रामायण करणारे रामकथाकार माझे गुरुबंधू आदरणीय परमपूज्य शेकडो ज्यांचे शिष्य आहेत. गावाला माझ्याच बंधूचं गाव असल्यामुळे बाबांच्या गावी गेलं पण मोहननी माझं खूप स्वागत केलं. मला वाटलं होतं माझ्या बंधूचं गाव पाहावं. माझ्या मनात आलं ते मी करत असतो पण चांगलं. आदरणीय ढोक महाराज माहीत नाही आणि ढोक महाराजांची ओळख करून देणं म्हणजे सूर्याची ओळख करून देणं आहे. माझी जी संस्था आहे बाबांनी सांगितलं आता की आईबाप जन्म देतात पण खरे आईबाप कोण त्यांनी ते सांगितले. ते खरे आईबाप म्हणजे सद्गुरू जोग महाराज व्यंकटस्वामी महाराज लक्ष्मण महाराज मारुती महाराज गुरु आदरणीय परमपूज्य बालब्रह्मचारी SP कॉलेजचे आदर्श प्रिन्सिपॉल शिवा दांडेकर ज्यांना मी पाहिले लहान वयात ज्यांचं कीर्तन सुद्धा ऐकलं असे शिवा दांडेकर महाराजांनी SP कॉलेजला कीर्तन केलं तर 50 वेळाला माझं नाव घेतलं तिथं. हा आत्मीयता आहे बरं का. त्यांचा स्वार्थ नाही पण या कठोर अंतःकरणाच्या मुलामध्ये परिवर्तन झालं पाहिजे गुरुबंधूचा हाच उद्देश आहे. माझ्या डोळ्यात पाणी फक्त आणलं ते ढोक महाराजांनीच आणलं. माझं सविस्तर काही मला आत्मचरित्र सांगायचं नाही.
पण महाराज आमच्या संस्थेचं म्हणजे कोहिनूर हिरा आहे. कोहिनूर हिरा म्हणजे त्याच्या पुढे पदवीच नसते. जोग महाराजांची संस्था मोठी जर कोणी केली असेल, माझे गुरुबंधू ढोक महाराजांनी 1 कोटीचं काम केलं. त्यांनी सद्गुरू जोग महाराजांचं मंदिर बांधलं. आतापर्यंत विश्वस्त झाले संस्थेचे आजही आहेत. पण समर्पण केलं ते फक्त गुरुवर्य आदरणीय परमपूज्य बालब्रह्मचारी माझ्या गळ्यात ज्यांची माळ आहे ते विठ्ठल महाराज चौधरी. दुसरं समर्पण गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर नाव घेऊन सांगतो. आणि तिसरं समर्पण आदरणीय ढोक महाराज यांचं आहे. संस्थेकरता संस्थेत भाकरी मिळतात पण कालवण मिळत नाही. सगळी काळजी. मी तर असं म्हणेल साधकाचा मायबाप ही माऊलीची पदवी महाराजांना आहे. अतिशय मधुर वाणी, दयाळू संत बाबा आहेत. कठोर नाही, अजिबात नाही. दयाळू संत आहे, श्रीमंत संत आहे आणि परिवर्तन करणारे सामर्थ्य संपन्न व्यक्ती. पण परिवर्तन कठोर शब्दाने कोयनल द्यायचं पण गुळ लावून द्यायचं असं आहे. किती वर्णन करायचं मी अजून 2 तास महाराजाबद्दल बोलेल. पण महाराजांचं माझ्या गावाला कीर्तन 4 वर्षापासून होतंय. मला फोन येतात, महाराज तुमचं नाव कसं काय घेतलं? सख्खे गुरु बोंदे म्हणलं माझ्या ते परके नाही. ते ही खरं प्रेम लागतं. महाराज संस्थेमध्ये जोडणारे फक्त आज तुम्हीच आहेत. विद्यार्थ्याचा कळवळा आणि आमच्यासारखे काही मंडळी यांना जोडणारे संस्था. लाखो कीर्तनकार झालेत. या कीर्तनकार निर्माण करणारी संस्था महाराजांमुळे आज चांगल्या प्रकारे सौंदर्य संपन्न अशी उभी केली. ते महाराजांनी उभी केली. 25 लाखाचं महाद्वार बांधल्यात. पैसे घेतात ते ठरवून, चांगलं आहे. असेल काही वाद पण योग्य विनियोग आहे. स्वतः ब्रह्मचारी सारखं व्रत, कठीण व्रत पाळलं मामासारखं. सत्पुरुष निर्माण करणारे मामा आहे सद्गुरू जोग महाराज यांच्या संस्थेचे. अशा संस्थेचे माझे आदरणीय गुरुबंधू आपल्या गावाला येतात. पुढच्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी नक्की यावं. मंडपाचं कुठपर्यंत काम आलं ते पाहायला हे मी आजच आमंत्रण देतो. संतोष शेठ खाडे 1,11,000 रुपये. धन्यवाद. महाराजांची वाणी. महाराजांच्या गावाला 1 कोटीचा सभामंडप पाहून आलोय मी. 100 एकर जमीन आहे महाराजांची. मला 5 एकर देऊन टाका गोशाळ्याला. पण आईची सेवा फार आहे. 104 वर्षाची आई त्यांची होऊन गेलेली आहे. महाराज फार मोठे आहे, अतिशय मोठे. महाराजांचं लवकरात लवकर अमृत महोत्सव वर्षाकडे वाटचाल आहेत. अमृत महोत्सव आम्ही करू, त्यांचा आपण करू. माझं आणि वय आणि महाराजांचं वय समान आहे. अमृत महोत्सव महाराजांचा होणार आहे. माझे गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी बालब्रह्मचारी मोठे बाबा जर 99 संपून 100ला टेकतात तर ढोक महाराज 75 पर्यंत सहज जाणार आहे. पण त्याची काळजी आपण घ्यायची, समाजाने घ्यायची, आम्ही गुरुबंधूंनी घ्यायची. संत या जगात आहे म्हणून शांतता आहे, समाधान आहे, नीतिमूल्याचं पालन आहे. ते संत आहे म्हणून. आणि ते असे महाराजासारखे संत आहेत म्हणूनच महाराजांचं आगमन दरवर्षी व्हावं, आम्हाला मार्गदर्शन मिळावं. आमच्या गावाचं परिवर्तन महाराजांमुळे होतंय हे मला याची जाणीव आलेली आहे. खरा परिवर्तनाची सुरुवात कोरोनानंतर कंडारीची झालेली आहे. कोरोनानंतर कंडारी संपलंय. कोरोना आता सप्ते सुरू झाले आणि मंदिरं उघडले. कोरोना 90% कमी झाला. महाराज जे बोलतात ते सत्य असतं. मला सेवा दिली 2 मिनिटं बोलण्याची महाराजांच्या आज्ञेत. मला धन्य वाटला. मी आता एक भैरवी म्हणणार आहे आणि समारोप करणार आहे. सर्वांनी महाराजांच्या या वाणीला, अमृतवाणीतून जे शब्द निघाले सभामंडपाचा 1 कोटीचा सभामंडप व्हावा असं मनोगत व्यक्त करतो. जालना जिल्ह्यातले लोक म्हणले पाहिजे कंडारीचा सभामंडप बाहेर चालला. आणि त्याचं उद्घाटन सुद्धा महाराजांच्या हस्तेच होणार. त्यांच्याबरोबर रावसाहेब दानवे सुद्धा असतील. भैरवी म्हणतो. ऐक कमी झाला नाही माझे आजचे दिवस तर ऐक माझं, तू त्यांचंच ऐकतोय.
सेना म्हणे, माझा आवाज ऐकू दे ना, कारण मी वृद्ध आहे, 68 मध्ये प्रयाण आहे, तरी ईश्वर कृपेने माऊली कृपेने महाराजासारखे प्रेमाळ लोक मला चांगलं आहेत. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई. होता नदीसे काही, होता नदीसे काही, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. होता नदिसे काही, होता नदिसे काही, केवढा केला उपकार, कार केवढा केला उपकार. काय वर्णू मी पामरा, 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 काय वर्णू मी पामरा. काय वर्णू मी पामर पामर पामर, काय वर्णू मी पामर, काय वर्णू काय वर्णू काय वर्णू मी पामर, काय वर्णू मी पामर, काय वर्णू मी पामर. केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. काय मी वर्णू